भोंदूबाबा अशोक खरात याच्यानंतर नांदेडच्या आणखी एका बाबाचे काळे कारनामे समोर। श्रद्धेच्या नावाखाली महिलेवर अत्याचार केला। हा महाराज नेमका कोण आहे? महिलेसोबत नेमकं काय घडलं सगळं जाणून घेऊ। नाशिकच्या अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची सगळीकडे चर्चा सुरू असताना आता आणखीन एका बाबाची हादरवणारी कहाणी समोर आली आहे। नांदेडमध्ये महंत बाळगीर महाराज नावाचं एक मठ आहे। या मठातील संत हरिगीर दत्तगीर गिरी या भोंदूबाबाला नांदेडच्या भाग्यनगर पोलिसांनी अटक केली आहे। लग्नाचा आमिष दाखवून एका 47 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप या भोंदूबाबावर आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महाराज आणि पीडित महिला यांच्यात प्रेम संबंध होते। या संबंधामधून त्यांची जवळीक वाढली, मात्र पुढे आरोपीनं आपण संन्यासी असल्याचं सांगत लग्नास नकार दिला। त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची जाणीव पीडित महिलेला झाली आणि तिनं भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस करतायत। या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आलाय। आरोपी बाबाला अटक करण्यात आली आहे। त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणात काय माहिती दिली आहे तेही पहा। काल दिनांक 21 मार्च रोजी एक 47 वर्षीय महिला जी इतवारा भागातील एका मठामध्ये दर्शनासाठी जात होती आणि तिच्यासोबत तेथील एका 40 वर्षीय महाराजाने तिच्यासोबत संपर्क तयार केला आणि त्या संपर्कातून तुझ्याशी लग्न करतो असे म्हणून तिच्या घरी येऊन 1 वेळा व इतर 2 वेळा असे म्हणून 3 वेळा लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि लग्नाचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर काही दिवसांनी लग्न करण्यास नकार दिला। म्हणून सदर महिलेने काल रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गुन्हा क्रमांक 157/26 कलम 69 351/2 BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि पुढील तपास चालू आहे। आरोपी ताब्यात घेतलेला आहे, तपास चालू आहे। सर, ती महिलेनं असं उल्लेख केला की तिनं गुरु मानलं होतं त्या महाराजांना वगैरे, असं काय उल्लेख? हां, तिने त्यांना गुरु मानलं म्हणून त्यांच्या संपर्कात होती। दरम्यान नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण ताजं असतानाच आता आणखीन भोंदूबाबांची प्रकरणं समोर येत आहेत। अशातच नांदेडचं समोर आलेलं हे प्रकरण। या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।